नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू एस क्लास एज्युकेशन. सो याच्या आधी आपण 9th स्टँडर्ड राज्यशास्त्राला सुरुवात केलेली आहे आणि त्यामध्ये आपण पहिल्या महायुद्धाबद्दल पाहिलं होतं. तर आज आपण पाहणार आहोत दुसरं महायुद्ध. तर जेही विसरले असतील त्यांच्यासाठी रिव्हिजन म्हणून की पहिलं महायुद्ध झालं होतं 1914 ते 1918 या कालावधीमध्ये आणि त्यामध्ये आपण बघितलं होतं की एक्झॅक्टली रिझन काय होतं आणि मग त्यानंतर ते महायुद्ध थांबलं कसं काय. सो ते सगळं आपण प्रिव्हियस सेशनमध्ये ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. आता या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळते की पहिल्या महायुद्धामध्ये भारतीय सैनिक पण सामील झाले होते. हे पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे की तेव्हा भारत ऑलरेडी पारतंत्र्यामध्ये होता किंवा इंग्रजांच्या गुलामगिरीमध्ये होता. सो आपल्याकडे ऍज सच असं काहीच हे नव्हतं की आम्ही सामील नाही होणार किंवा आपलं काही वेगळं ओपिनियन आहे असं काही नव्हतं. कारण ज्याप्रमाणे इंग्रज सांगतील त्याप्रमाणे वागावं लागणारच होतं. सो त्यामुळे या पहिल्या महायुद्धामध्ये आपल्याला पाहायला मिळते की भारतीय सेना पण याच्यामध्ये सामील झाली होती. त्यानंतर पुढे आता असं आहे की दुसरं महायुद्ध. आता ज्याप्रमाणे पहिल्या महायुद्ध झाल्यानंतर एक राष्ट्रसंघाची निर्मिती केली होती ती यासाठी की दुसरं महायुद्ध होऊ नये, म्हणजे ज्याप्रमाणे हे युद्ध झालं तर पुढे अशा प्रकारचं कुठलंही युद्ध होऊ नये यासाठी ते होतं. पण तरी सुद्धा राष्ट्रसंघाला काही युद्ध थोपवण्यामध्ये यश नाही आलं आणि अल्टिमेटली 1939 ते 1945 या कालावधीमध्ये दुसरं महायुद्ध झालंच. तर पहिल्या महायुद्धापेक्षा पण दुसरं महायुद्ध अधिक विध्वंसक होतं. कारण पहिल्या महायुद्धाच्या वेळेस प्रत्येक राष्ट्राकडे बॉम्ब किंवा या सगळ्या गोष्टी नव्हत्या. पण दुसऱ्या महायुद्धापर्यंत ऑलमोस्ट सगळ्याच राज्यांकडे सगळ्या राज्यांनी अणुचाचणी वगैरे केली होती. त्याच्यामुळे अणुबॉम्ब होते. त्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला गेला आणि त्यामुळे पहिल्यापेक्षा पण दुसरं महायुद्ध सगळ्यात जास्त विध्वंसक होतं. त्यानंतर पुढे दिलेलं आहे ते म्हणजे संहारक ठरलं. पहिल्या महायुद्धाच्या तुलनेमध्ये ते अधिक व्यापक तर होतच, पण त्यासोबतच प्रगत तंत्रज्ञानाचा उपयोग पण याच्यामध्ये करण्यात आला होता. आणि युद्धात सहभागी असलेल्या राष्ट्रांवरती आर्थिक संकट सुद्धा कोसळलं. कारण आपण पाहतोच की युद्ध कुठल्याही प्रकारचं असो, जिंकलेले देश, हारलेले देश, सहभागी देश, सगळ्याच देशांना हे सगळं नुकसान जे आहे तर ते सहन करावंच लागतं. आता दुसऱ्या महायुद्धामध्ये जे सहभागी राष्ट्र होती तर त्याच्यामध्ये पहिलं आहे ते म्हणजे मित्र राष्ट्र. आता आपण याच्या आधी बघितलं की ब्रिटन, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, न्यूझीलंड, भारत, सोव्हिएत रशिया, चीन आणि अमेरिका. ऑफकोर्स हे सगळे देश जे आहेत तर ते एका गटामध्ये होते. ब्रिटन आहे म्हटल्यावर भारत पण त्याच गटामध्ये होता. कारण अजूनही 45 पर्यंत भारताला स्वतंत्र नाही मिळालेलं आहे. आणि अक्ष राष्ट्र म्हणजे त्यांच्या अपोजिशन मध्ये होते तर ते होते जर्मनी, जपान आणि इटली. आपण पाहिलं की पहिल्या महायुद्धाच्या शेवटी जर्मनीचा पराभव केला गेला होता आणि त्या ठिकाणी ते महायुद्ध संपलं होतं. त्यानंतर जर्मनीमध्ये हिटलर आला किंवा आपण म्हणजे डिक्टेटरशिप आली, हुकुमशाही आली आणि त्यानंतर पुन्हा एकदा या सगळ्या देशांमध्ये युद्ध जी आहेत तर ती सुरू झाली. दुसऱ्या महायुद्धामध्ये अमेरिकेचा महत्वाचा सहभाग होता. आता ऍक्च्युली दुसऱ्या महायुद्धादरम्यान सगळीकडेच अणुबॉम्ब चाचणी करायला सुरुवात झाली होती हे मी तुम्हाला सांगितलंच. तर अमेरिकेने अणुबॉम्बची निर्मिती केली होती आणि युद्ध संपवण्यासाठी काय केलं, म्हणजे जपान या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्ड नव्हता. म्हणजे इन्व्हॉल्ड नव्हता म्हणण्यापेक्षा सुरुवातीपासून इतका ऍक्टिव्हली याच्यामध्ये नव्हता. तरी सुद्धा म्हणजे अमेरिका आणि जपानचं असं काय हे जास्त ऍक्टिव्ह अपोजिशन मध्ये नव्हते ते. पण तरी सुद्धा अमेरिकेने काय केलं की जपानवरती अणुबॉम्ब्स टाकले. हिरोशिमा आणि नागासाकी तुम्हाला माहिती असेल. तर या दोन देशावरती या दोन जपानमधल्या राज्यांवरती युद्ध संपवण्यासाठी त्यांनी अणुबॉम्ब टाकले गेले हिरोशिमा आणि नागासाकी मध्ये. साधारणतः 6 ऑगस्ट आणि 9 ऑगस्टच्या दरम्यान हे अणुबॉम्ब टाकले गेले होते जपानवरती. तर बेसिकली अमेरिकेने हे युद्ध संपवायचं म्हणून जपानवरती अशा पद्धतीने अणुबॉम्बचा हल्ला केला होता. आणि 1945 साली हे दोन हल्ले करण्यात आले होते. तर अमेरिकेने अणुबॉम्ब टाकले युरोपमध्ये जर्मनीच्या पराभवानंतर आणि आशियामध्ये जपानच्या पराभवानंतर दुसरं महायुद्ध संपलं. जर्मनीमध्ये सुद्धा हिटलरचं राज्य होतं. हिटलर म्हणजे दोघांमध्ये पण युद्ध झालं दोन्ही देशांमध्ये पण पण त्यानंतर हिटलरचा पराभव झाला किंवा ते म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणूया की जर्मनीचा पराभव झाला. आणि त्यानंतर जर्मनीचा पराभव झाला, जपानचा पराभव झाला आणि इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये अणुबॉम्ब चा अटॅक झाल्यामुळे हे युद्ध जे आहे तर ते संपलं गेलं. आणि दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळामध्ये जागतिक पातळीवरती ज्या अनेक घडामोडी झाल्या त्यातील एक महत्वाची घटना म्हणजे शीतयुद्ध होय. म्हणजे दुसरं महायुद्ध तर 1945 ला संपलं. पण 1945 पासून ना सोव्हिएत युनियन आणि अमेरिका जे की आधी एका गटामध्ये होते किंवा मित्र राष्ट्रांमध्ये होते त्यांच्यामध्ये परत खरं तर युद्धासारखी परिस्थिती निर्माण होऊ लागली. म्हणजे या दोघांमध्ये असं झालं की श्रेष्ठ कोण किंवा दोघांकडे पण सगळ्या अशा तोडीस तोड अशा सुविधा होत्या. दोघं पण तोडीस तोड असे सामर्थ्यवान बनले होते. आणि मग या दोघांमध्ये श्रेष्ठ कोण यामुळे कॉम्पिटिशन असायचं सतत, स्पर्धा असायची सतत. आणि त्यामुळे हे झालं की याच्यामध्ये उघड उघड युद्ध नाही झालं. म्हणजे ज्याप्रमाणे आता आपण पाहिलं की पहिलं महायुद्ध झालं, दुसरं महायुद्ध झालं, याप्रमाणे या दोघांमध्ये कुठलंही महायुद्ध वगैरे झालं नाही.
परंतु यांच्यामध्ये कधीही युद्ध होऊ शकतं अशी स्थिती मात्र निर्माण झाली होती. आणि त्यामुळे असं म्हटलं गेलेलं आहे की शीतयुद्ध सुरू आहे. शीतयुद्ध म्हणजे काय, खरं युद्ध नाही, पण युद्ध कधी पण होऊ शकतं एवढं स्ट्रॉंग त्यांच्यामध्ये मतभेद जे आहेत ते निर्माण झाले होते, किंवा एवढी स्ट्रॉंग स्पर्धा त्यांच्यामध्ये होती. 1945 ते 1991 हा प्रदीर्घ काळ शीतयुद्धाने व्यापला गेला होता. आणि या काळातील काही बदलांचा आता आपण आढावा घेऊया. म्हणजे एक्झॅक्टली काय झालं या शीतयुद्धाच्या काळामध्ये दुसरं महायुद्ध संपल्यानंतर, ते आता आपल्याला बघायचंय. दुसऱ्या महायुद्धामध्ये मित्र असणारे अमेरिका आणि सोव्हिएत रशिया युद्ध संपताच परस्परांचे स्पर्धक बनले. त्यांच्यातील सहकार्याची जागा स्पर्धेने घेतली गेली. आणि या स्पर्धेमध्ये जागतिक राजकारणाचा 40 ते 45 वर्षांचा कालखंड व्यापला गेला. कारण 1945 पासून ते 1991 इतका मोठा कालखंड शीतयुद्धामध्ये गेला होता. म्हणजे खूप वर्ष हे चालू होतं. आणि या दोन्ही देशांमध्ये उघड युद्ध तर झालं नाही, पण युद्धाचा भडका कधीही उडू शकतो असा तणाव मात्र या दोन्ही देशांमध्ये निर्माण झाला होता. प्रत्यक्ष युद्ध नाही, पण युद्धाला पूरक असं तणावपूर्ण परिस्थिती मात्र निर्माण झाली होती, आणि त्याला आपण म्हणतो शीतयुद्ध. तर या काळामध्ये अमेरिका तर महासत्ता होतीच, पण सोव्हिएत रशियाने पण अनेक अण्वस्त्रांची वगैरे निर्मिती केली होती. आपले लष्करी सामर्थ्य वाढवलं होतं, म्हणजे सैनिकांचं बळ वाढवलं होतं, सैनिकांची संख्या वाढवली होती. आणि त्यामुळे ते सुद्धा अमेरिकेला तोडीस तोड येऊ शकतं अशा पद्धतीने झालं होतं. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट असं आहे की अमेरिका आणि सोव्हिएत रशिया या दोन सत्तांमधील संघर्ष, सत्ता स्पर्धा, शस्त्र स्पर्धा, विचार प्रणालीमधले जे भेद आहेत, परस्परांना काटशह देण्याची वृत्ती, म्हणजे त्याने काय केले की त्याच्यावरच त्याने काहीतरी करायचं, कारण दोघं पण तितकेच सामर्थ्यवान होते. तर या सगळ्यामुळे शीतयुद्ध जे आहे तर ते सुरू झालं. आता म्हणजे बेसिकली असं असतं ना की वर्गामध्ये दोन मुलं आहेत, ज्या दोघांचे पण नंबर्स ऑलमोस्ट असे 95-94% वगैरे येतात. तर त्या दोघांमध्ये सतत कॉम्पिटिशन असते की कोण जास्त अभ्यास करणार, कोण जास्त चांगले मार्क्स मिळवणार. तर सेम तेच चाललंय या दोघांमध्ये पण. आता शीतयुद्धाचे परिणाम काय झाले होते? लष्करी संघटनांची निर्मिती. शीतयुद्ध काळामध्ये दोन्ही महासत्तांनी लष्करी संघटना निर्माण केल्या. म्हणजेच काय की युद्ध वगैरे कुठे झालं किंवा दोघांमध्ये जर युद्ध करायचं म्हटलं, तर दोघांकडे पण प्रबळ अशा लष्करी संघटना असल्या पाहिजेत. इव्हन त्या संघटनांमध्ये असं पण असतं की इतर बाकीचे देश, म्हणजे अमेरिकेचा आहे, सोव्हिएत रशिया त्याचा आहे, पण बाकीचे देश पण यांच्यामध्ये इन्व्हॉल्ड असतात, की म्हणजे काही झालंच अमेरिकेला तर आम्ही सपोर्ट करू किंवा आम्ही आमची सेना पाठवून देऊ. तर यासाठी लष्करी संघटना निर्माण केल्या जातात. आणि त्यामध्ये सहभागी होणाऱ्या राष्ट्रांच्या संरक्षणाची जबाबदारी त्या त्या महासत्तांनी घेतली. म्हणजे फॉर एक्झाम्पल अमेरिकेचं जे लष्करी संघटना आहे, त्याच्यामध्ये अजून 4-5 राज्य इन्व्हॉल्ड असतील. तर या 4-5 राज्यांवरती जर कधी सोव्हिएत युनियनने हल्ला वगैरे केला, सोव्हिएत रशियाने हल्ला वगैरे केला, तर अमेरिका आपली लष्करी संघटना त्यांना पाठवणार, किंवा अमेरिकेला काय झालं तर हे लोक त्यांची सेना यांना पाठवणार. तर बेसिकली अशा पद्धतीने एकमेकांची सुरक्षा करण्यासाठी या लष्करी संघटना स्थापन करण्यात आल्या. आता अमेरिकेची जी संघटना होती लष्करी संघटना, तिचं नाव आहे नाटो. नाटो म्हणजे काय, नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन. ठीक आहे, सो ती याची संघटना आहे. तर वॉर्सा करार ही सोव्हिएत रशियाच्या प्रभुत्वाखालची संघटना आहे. आता जगाचे द्विध्रुवीकरण झालं. द्विध्रुवीकरण म्हणजे काय, दोन ध्रुव आणि सगळा देश जो आहे, आय मीन सगळे सगळे देश जे आहेत किंवा पूर्ण जग जे आहे, तर एकतर ते अमेरिकेच्या फेवरमध्ये आहेत किंवा एकतर ते सोव्हिएत रशियाच्या फेवरमध्ये आहेत. म्हणजे बेसिकली पूर्ण जग डिवाइड झालं दोन टोकांमध्ये, त्याला आपण म्हणतो द्विध्रुवीकरण. तर शीतयुद्धाच्या काळामध्ये जगातील बहुतेक देश जे आहेत तर ते या दोन महासत्तांमध्ये डिवाइड झाले. सो ते या दोन महासत्तांच्या गटामध्ये डिवाइड झाले, आणि त्यालाच आपण काय म्हणतोय, द्विध्रुवीकरण. तर शीतयुद्धाचा आवाका यामुळे वाढला आणि तणावाचे क्षेत्र सुद्धा व्यापक झाले. आणि मग अर्थातच की प्रत्येक, आता हे दोन देश तर आहेतच यांच्यामध्ये कॉम्पिटिशन, पण इतर जे बाकीचे लहान मोठे देश आहेत त्यांच्यामध्ये पण म्हणजे हाफ देश अमेरिकेकडे गेले, हाफ देश सोव्हिएत युनियनला सपोर्ट करतायत, तर त्यांच्यामध्ये पण परत मतभेद होऊ लागले. तर बेसिकली अशा पद्धतीने संपूर्ण जगामध्येच याचा परिणाम पाहायला मिळत होता. 1917 मध्ये रशियामध्ये साम्यवादी क्रांती झाली आणि त्यातून सोव्हिएत रशिया अस्तित्वात आली. अल्पावधीतच सोव्हिएत रशिया आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये महासत्ता म्हणून आकारास आली. परंतु अमेरिका आणि सोव्हिएत रशिया यांच्या विचारसरणीमध्ये पण टोकाचे भेद होते. म्हणूनच ज्या राज्यांना सोव्हिएतची विचारसरणी पटायची ते तिकडे होते, ज्यांना अमेरिकेची पटायची ते अमेरिकेकडे होते. सो अमेरिका हे भांडवलशाहीचा पुरस्कार करणारे लोकशाही राज्य होतं. त्यांच्यामध्ये असं आहे की सगळ्या गोष्टी गव्हर्नमेंटच्या ठेवण्यापेक्षा प्रायव्हेटच्या, म्हणजे प्रायव्हेट सत्तेकडे असणं जास्त पाहायला मिळतं. फॉर एक्झाम्पल आता आपल्याकडे कसं आहे की काही सुविधा ज्या आहेत तर ते गव्हर्नमेंट देतं, तर काही सुविधा आपल्याला प्रायव्हेट कंपनीज मधून मिळतात. आपल्याकडे दोन्ही प्रकारची व्यवस्था आहे, मिश्र अर्थव्यवस्था आहे. पण अमेरिकामध्ये असं आहे की सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रायव्हेट ऑर्गनायझेशनच्या बघायला मिळतील, गव्हर्नमेंटचा आजच सगळ्यामध्ये काही रोल नसतो.
तर सोव्हिएत युनियनमध्ये तुम्हाला समाजवादाचा एकपक्षीय हुकुमशाहीचा पुरस्कार करणारं राज्य बघायला मिळेल. तर सोव्हिएत युनियनमध्ये असं आहे की गव्हर्नमेंटच्या अंडर सगळं आहे, प्रायव्हेट लोकांचं काहीच नाहीये, ठीक आहे, प्रायव्हेट कंपनीज नाहीयेत असं सोव्हिएत रशियाचं आहे. आणि सोव्हिएत रशियामध्ये हुकुमशाही आहे, अमेरिकेमध्ये लोकशाही आहे. तर दोन्ही महासत्तांना जगामध्ये आपलं वर्चस्व वाढवायचं होतं. अमेरिकेला भांडवलशाहीचा प्रसार करायचा होता, तर सोव्हिएत रशियाला साम्यवादी विचारसरणीचा किंवा समाजवादाचा प्रसार करायचा होता. ठीक आहे. आता आपले प्रभुत्व वाढावे म्हणून दोन्ही महासत्तांनी लहान राष्ट्रांना आपापल्या गटामध्ये खेचायचा प्रयत्न करायला सुरुवात केली. की हे देशांना, ज्या देशांना भांडवलशाही पद्धत पटतीये त्यांना अमेरिका घेऊ लागलं. ज्या देशांना समाजवादी पद्धत पटतीये ते लोक सोव्हिएत रशियाच्या गटामध्ये जाऊ लागले. तर अशा पद्धतीने पूर्ण जगामधल्या सगळ्या देशांचे दोन गटामध्ये विभाजन होऊ लागले होते. परिणामी युरोपचे वैचारिक पातळीवर विभाजन झाले. पश्चिम युरोप व तेथील देश अमेरिकेच्या गटामध्ये सामील झाले, तर पूर्व युरोपकडचे जे काही देश आहेत तर ते सोव्हिएत रशियाच्या गटामध्ये सामील झाले. आपापल्या गटातल्या राष्ट्रांना लष्करी आणि आर्थिक मदत देण्याचे धोरण महासत्तांनी स्वीकारले. आणि मग त्यांचं असं होतं की जे लोक अमेरिकेला येऊन मिळणार आहेत तर अमेरिका त्यांना सगळ्या ज्या पण सुविधा आहेत तर ते प्रोव्हाइड करणार, लष्करी संरक्षण वगैरे जे काही असेल तर ते देणार. आणि दुसरं असं आहे की जे देश सोव्हिएत रशियाच्या ह्याच्यामध्ये जात आहेत तर सोव्हिएत रशिया त्यांना जे काही हवं असेल ते सगळं प्रोव्हाइड करणार. सो बेसिकली हे सगळे देश आपापल्या गटामध्ये आलेल्या राष्ट्रांची पण काळजी घेत होते. म्हणजे त्याच्यामुळेच ते देश जातील ना त्या गटामध्ये, नाहीतर कोण कशाला पाहिजे. नेक्स्ट आहे शस्त्रास्त्र स्पर्धा. महासत्ता एकमेकांना काटशह देण्यासाठी फार मोठ्या प्रमाणावरती शस्त्रांची निर्मिती करू लागल्या. म्हणजेच काय, अगेन जर कधी युद्ध झालंच आहे दोघांमध्ये तर दोघांकडे पण तेवढी ताकदीची शस्त्र पाहिजे. मग अमेरिका पण त्यांची शस्त्र बनवायला लागलं, सोव्हिएत रशिया पण शस्त्र बनवायला लागलं. अधिकाधिक संहारक अस्त्रे बनवण्याच्या संदर्भामध्ये व त्याला लागणारं तंत्रज्ञान अवगत करण्यासाठी पण स्पर्धा सुरू झाली. म्हणजेच काय की जेवढं विध्वंसक किंवा जेवढं मजबूत किंवा जेवढं जास्त प्रबळ शस्त्र बनवता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न केला जाऊ लागला. आय डोंट नो आज माझं नाक काय झालंय त्याला. ठीक आहे, चलो त्याच्यामुळे सारखा नाकाला हात लावते मी. नेक्स्ट आहे, परंतु शस्त्रास्त्र स्पर्धामुळे जागतिक शांतता धोक्यात येईल याची जाणीव दोन्ही महासत्तांना झाली होती. पण या दोघांना पण माहिती होतं की ऑलरेडी पहिलं महायुद्ध झालंय, दुसरं महायुद्ध झालंय, म्हणजे यांना माहिती होतं की आता जर आपल्यामध्ये काही युद्ध झालं तर किती मोठ्या प्रमाणामध्ये त्याचे परिणाम पाहायला मिळू शकतात. सो याची जाणीव या दोघांना पण होती. त्यामुळे हे उघड होते की युद्ध तर इतक्या मोठ्या प्रमाणावरती शक्यतो टाळलं जाईल किंवा अवॉइड केलं जाईल युद्ध होणं. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे प्रादेशिक संघटनांची निर्मिती. पण त्याच्या आधी असं होतं की हे दोघं शस्त्रास्त्र का तयार करायचे, तर बेसिकली दोघांना एकमेकांची भीती असावी. दोघांना पण कळावं की आपल्याकडे इतके प्रबळ शस्त्र आता आहेत की युद्ध जर केलं तर फार वाईट परिणाम होऊ शकतात. तर त्यामुळे या काळामध्ये निशस्त्रीकरणाचे पण प्रयत्न झाले की शस्त्र नाही बनवायचं किंवा युद्धाला शक्यतो अवॉइडच करायचं, याचे पण बरेचसे प्रयत्न झाले. प्रादेशिक संघटनांची निर्मिती. महासत्तांच्या स्पर्धेमध्ये विकसनशील राष्ट्र जे आहेत, विकसनशील म्हणजे काय, जे पूर्णतः विकसित पण नाहीये, म्हणजे अमेरिका आणि सोव्हिएत रशियाप्रमाणे विकसितही नाहीयेत आणि अगदीच अविकसित पण नाहीयेत, मधल्या टप्प्यावरती जे आहेत त्याला आपण म्हणतो विकसनशील. फॉर एक्झाम्पल आपला भारत असेल, ब्राझील असेल, तर हे सगळे विकसनशील राष्ट्र आहेत. तर त्यांनी आपापसामध्ये मदत करायला एक संघटना निर्माण केल्या. म्हणजे भारताला जर काही इतर देशामधून हवं असेल तर, किंवा इतर देशांना भारताकडून काही हवं असेल तर असं करत करत जे जे देश एकमेकांना मदत करू इच्छितात त्या लोकांनी आपापल्या संघटना निर्माण केल्या, आपापले ग्रुप तयार केले. सो त्यांना आर्थिक विकास महत्वाचा वाटत होता, कारण ऑफकोर्स हे दोन देश लढतायत, त्यांचं लढतायत, पण बाकीच्यांचा काय, बाकीच्यांना आपापला विकास करायचा आहे ना. सो युद्धामधील युरोपमधील देशांना युरोपीय आर्थिक संघ निर्माण केला. तर आग्नेय आशियामध्ये जे सगळे देश आहेत, सिंगापूर, थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया किंवा फिलिपिन्स वगैरे, यांनी त्यांची संघटना निर्माण केली. दॅट इज आसियान असं आपण म्हणतोय त्याला, आग्नेय आशिया. त्यानंतर नेक्स्ट आहे अलिप्ततावाद. तर हे बेसिकली भारताचं धोरण असतं. अलिप्तता म्हणजे काय, दोन गट पडलेत, एक अमेरिका आणि सोव्हिएत रशिया. तर आपल्याला दोन्ही गटामध्ये नाही जायचंय, म्हणजे इकडे पण नाही जायचं आणि इकडे पण नाही जायचंय. सो वी डोंट वॉन्ट टू बी इदर ब्लॅक और व्हाईट, वी वॉन्ट टू बी इन अ ग्रे शेड. त्याला आपण म्हणतोय अलिप्ततावाद. तर शीतयुद्ध सुरू झाल्यानंतरच्या काळामध्ये एकीकडे जगाचं द्विध्रुवीकरण होत होतं, म्हणजे दोन्ही देश, सगळे देश जे आहेत तर ते दोन देशांच्या गटामध्ये जात होते. पण असे पण काही देश होते की त्यांना ना इकडे जायचं होतं ना इकडे जायचं होतं, त्यांना अलिप्त राहायचं होतं, त्यांना मध्ये राहायचं होतं, त्यांना कुठल्याच एका गटामध्ये जायचं नव्हतं. ठीक आहे. सो पण त्याचबरोबर काही देशांना महासत्तांच्या स्पर्धेमध्ये सामीलच व्हायचं नव्हतं. आणि अशा राष्ट्रांनी या महासत्तांच्या स्पर्धेपासून अलिप्त राहायचं जे धोरण स्वीकारलं त्यालाच आपण काय म्हणतोय, अलिप्ततावाद. आणि अलिप्ततावाद हे शीतयुद्धाच्या काळातली एक महत्वाची चळवळ आहे. सो ज्या देशांना दोघांच्या मध्ये कुठेच नाही जायचं आहे ते देश अलिप्त राहायचे आणि अशा पद्धतीने एक अलिप्ततावादाची चळवळ सुरू झाली होती. आता नेक्स्ट आहे ते म्हणजे अलिप्ततावादी चळवळ.
दुसऱ्या महायुद्धानंतर आशिया आणि आफ्रिका या खंडातील जे पण नव्याने स्वतंत्र झालेले देश आहेत तर त्यांनी अलिप्ततेच्या विचाराला पाठिंबा दिला आणि ती एक महत्वपूर्ण चळवळ बनली. कारण ऑफकोर्स त्यांना कळलं होतं की या दोन्ही देशांचे युद्ध सुरू आहेत किंवा या दोन्ही देशांमध्ये शीतयुद्ध सुरू आहे. पण आपल्याला या दोघांमध्येही जाणं फायदेशीर नाहीये किंवा आपला विचार भांडवलशाही पण नाहीये आणि आपला विचार साम्यवादी पण नाहीये. आपण मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये येतोय. सो त्यामुळे त्यांनी अलिप्त राहणं स्वीकारलं. भारताचे प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू असतील किंवा युगोस्लाव्हियाचे अध्यक्ष मार्शल टिटो आहेत. इजिप्तचे अध्यक्ष गमाल अब्दुल नासेर आहे आणि इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष डॉक्टर अहमद सुकार्नो, घानाचे राष्ट्राध्यक्ष क्वामे नक्रुमा. तर या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली ही चळवळ सुरू झाली, ज्यामध्ये त्यांना ना अमेरिकेकडे जायचं होतं ना सोव्हिएत रशियाकडे. आणि मग या चळवळीची सुरुवात सन 1961 पासून सुरू झालं. आता अलिप्ततावादी चळवळीचे मूल्यमापन. अलिप्ततावादी चळवळीने वसाहतवाद, साम्राज्यवाद, वंशवाद या सगळ्यांना विरोध केला. म्हणजे यांचे आता विचार काय होते? म्हणजे यांना बेसिकली लोकशाहीवरती फोकस करायचं होतं आणि या तिन्ही गोष्टींना त्यांनी काय केला? विरोध केला. आंतरराष्ट्रीय प्रश्न शांततामय मार्गाने सोडवणं हा खरं तर त्यांचा मूळ विचार होता की युद्ध वगैरे न करता सगळ्यांनी एकत्र बसून जसं की राष्ट्रसंघाची निर्मिती केली होती. त्यांचं कसं म्हणणं होतं की सगळ्यांनी एकत्र येऊन बसून चर्चा करून वगैरे प्रश्न सोडवावे. सेम यांचं पण असंच म्हणणं होतं की आपण जे काही प्रश्न असतील तर ते एकत्र येऊन सोडवावेत रादर दॅन युद्ध वगैरे करणं असेल किंवा या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा आपण एकत्र येऊन प्रश्नांची सोडवणूक करूया असं त्यांचं म्हणणं होतं. त्यानंतर पुढे आहे की आंतरराष्ट्रीय प्रश्न शांततामय मार्गाने सोडवले पाहिजे. पंडित जवाहरलाल नेहरूंच्या मार्गदर्शनाखाली भारताने या चळवळीचे नेतृत्व केले. म्हणजे भारत या चळवळीमध्ये सहभागी झाला. नंतरच्या काळातही या चळवळीला भारताने सक्रिय पाठिंबा दिला. शीतयुद्ध संपुष्टात आले तरी पण या चळवळीचं महत्व काही कमी नाही झालं. मानवतावाद, जागतिक शांतता व समानता या शाश्वत मूल्यांवरती अलिप्ततावादी चळवळ आधारलेली आहे आणि या चळवळीने अल्पविकसित राष्ट्रांना एकत्र येण्यास प्रेरित केलं. अल्पविकसित म्हणजे काय? ज्या राष्ट्रांचा विकास अजून झाला नाहीये, मग ते आर्थिक आणि सगळ्याच दृष्टिकोनातून असू देत, तर त्यांनी पण एकत्र यावं आणि सगळ्यांनी मिळून विकास करावा. जगामध्ये शांतता असावी, मानवतावाद वगैरे असावा, समानता असली पाहिजे, हे सगळे त्यांचे विचार होते. आणि आंतरराष्ट्रीय प्रश्न शांततामय मार्गाने सोडवण्यासाठी या चळवळीने प्रोत्साहन दिलं. निशस्त्रीकरण म्हणजे शस्त्र वगैरे न वापरता, युद्ध वगैरे न करता मानवी हक्कांचे संवर्धन करणं याबाबत आग्रही भूमिका घेताच अलिप्ततावादी चळवळीने गरीब आणि अविकसित राष्ट्रांच्या समस्या पण ठामपणे मांडल्या. एका नव्या आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्थेची म्हणजे निओची मागणी पण या चळवळीने केली. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर शीतयुद्ध संपलं असलं तरी पण अलिप्ततावादी चळवळीचे महत्व अजूनही कमी नव्हतं झालं. म्हणजे भलेही युद्ध संपलं असेल. त्यानंतर आफ्टर दॅट नेक्स्ट असं आहे की थोडक्यात सांगायचं म्हटलं तर शीतयुद्ध संपलं तरी सुद्धा अलिप्ततावाद चळवळ आहेच आहे, अजूनही कमी नाही झाली. आणि या चळवळीने म्हणजे अविकसित देश जे आहेत तर ते एकत्र आणायला प्रेरित केलं त्यांना. या चळवळीने आर्थिक आणि सामाजिक बदलांचे अनेक प्रवाह आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये आणले आणि या राष्ट्रांना आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये सन्मानाने उभे राहण्याचा एक नवीन असा विश्वास दिला. तर अशा पद्धतीने आपण बघितलेलं आहे की आतापर्यंत शीतयुद्ध म्हणजे काय, त्याने काय काय झालं आणि अलिप्ततावाद धोरण जे की भारतासाठी सगळ्यात महत्वाचं धोरण आहे किंवा इतर अनेक विकसनशील अविकसित देशांसाठी, त्याबद्दल आपण पाहिलं. नेक्स्ट पाठामध्ये आपण बघणार आहोत ते म्हणजे दॅट इज शीतयुद्धाचा अखेर कसा झाला किंवा शीतयुद्धामुळे जगामध्ये काय काय झालं किंवा शीतयुद्ध संपल्यानंतर जगामध्ये काय काय झालं, जागतिकीकरण म्हणजे काय आहे वगैरे. सो लेट अस मीट इन द नेक्स्ट सेशन. थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग. तुम्हाला हा चॅप्टर व्यवस्थित कळाला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि त्यासोबतच कमेंट करून तुमचे डाऊट्स विचारू शकता. थँक्यू सो मच अँड बाय.